आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। हा इकडे हात लावा।
आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 104वी जयंतीनिमित्त आपल्या नागपुऱ्या भोशीधरनगरमध्ये लवली सैनिक संघातर्फे दरवर्षी कार्यक्रम राबवले जात्या. माझ्या वतीने नरेंद्र त्रिभुवन यांच्या वतीने व सगळ्या इथल्या वतीने जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आजच्या हा महामानवाची आपण जयंती साजरी करण्यासाठी इथं जमले लागलो आहोत. अशा या महामानवाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात एका छोट्याशा गावात, त्या गावाचं नाव वाटेगाव होतं. अशा या महान ताऱ्याचा जन्म झाला. 1 ऑगस्ट 1920 रोजी या ताऱ्यानं या महाराष्ट्रात जन्म घेतला. 1.5 दिवस शाळा शिकून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना क्रांतीचं एक अशी ज्योत घडवली, अशी ज्योत पेटवली की त्या ज्योतीची धगधग आजही कायम आहे. आणि इथून पुढे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे राहतील तोपर्यंत ती कायम राहील. शिक्षणाचं महत्व हे जर तुम्हाला कोणीकडून घ्यायचं असेल, जर कोणाची प्रेरणा घ्यायची असेल तर ती अण्णाभाऊ साठे यांची घेतली पाहिजे. 1.5 दिवस शाळा शिकून अण्णाभाऊ साठेनं साहित्याचे सम्राट झाले. 36-35 कादंबऱ्या लिहिल्या, वगनाट्य, लावण्या, कथा, अशा महान संग्रामाचे नायक झाले. न कुठलीही पदवी घेता ते साहित्याचे सम्राट झाले, ते लोकशाहीर झाले, ते विद्वान झाले. आज त्यांच्यावर PhD होती. ही आपल्यासाठी भूषणाची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचे. आहे शिक्षणासाठी आपण आपले विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार आपल्या डोक्यात घेतले पाहिजे. जयंती साजरी करताना एकच उद्देश आपल्या सगळ्या कार्यकर्त्याच्या, समाजसेवकांच्या डोक्यात असला पाहिजे की गोरगरिबापर्यंत, गोरगरिबाच्या लेकरापर्यंत हे शिक्षण कसं जाईल याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना. अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. इथे जमलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधू यांना आणि लहान बालगोपाळ यांना मी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न आज यांची 104वी जयंती आपण साजरी करतोय. आज पाऊस पडला आहे, परंतु या पावसात जरी आपण आपला आनंद कमी केला नाहीये, व्यत्यय जरी झालाय, पण पाऊसही महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आज आपण जयंतीची तयारी सर्व लोकांनी सकाळपासून केलेली आहे. शेलार काका झाले, आपले बंडू पाटण जाधव, सुरेश साठे यांनी सर्वांनी मेहनत घेतली, त्यांच्या सहकार्याची मेहनत घेतली आहे. तरी या दिवशी आपण महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जयंतीला आज मार्गदर्शन केलेल्या लोकांचं जे याच्यातून घेण्यासारखं एकच आहे की आज शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि आपल्या अण्णाभाऊ साठेंनी शिक्षणात जरी शिकता आलं नाही तरी त्यांनी साहित्य मोठं आपल्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे की आज शिक्षणाची आज गरज सगळ्यांना नितांत आहे आणि या शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये. या जयंतीच्या निमित्त मी सगळ्यांना, लहान बालगोपाळांना हेच एक शुभेच्छा देतो की आज आपण फक्त त्याच्यातून शिक्षण कसं घेईल आणि मिळवता येईल आणि आपल्या समाजाची, आपल्या घरच्यांची कशी सेवा या शिक्षण मिळाल्यानंतर लोकांची सेवा, समाजाची सेवा कशी करता येईल. आपलं तर भविष्य घडवायचंच आहे शिक्षण करून. आणि आता आपण हा कार्यक्रम कसा लवकरात लवकर कसा पार पाडेल त्याच्यात जास्त वेळ न घेता मी सगळ्यांना सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथे आपण जमलेलो आहोत. आणि
लवजी सैनिक संघ दरवर्षी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करतोय. गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. आत्ताच मोठ्या अण्णांनी आपल्याला सांगितलं की अण्णाभाऊ हे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. का गेले की त्यांना त्या काळची ती परिस्थिती त्यांना ते जाणून आली की बाबा आपल्यासारख्या लोकांना शिक्षण घेता येत नाही, काहीतरी कुठेतरी आपल्याला अडथळा निर्माण केला जातोय. त्यांनी ते 1.5 दिवस शिक्षण घेऊन त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी त्यांच्या साहित्यातून, कादंबऱ्यातून तो व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी लावणी, वगनाट्य, परत पोवाडे आणि अण्णाभाऊ साठे पहिले अशी व्यक्ती आहे की त्यांनी बाहेर देशात रशिया येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा रशिया येथे गायला आहे. रशियामध्ये बाहेर देशात पोवाडा जाणारी एकच व्यक्ती आहे, लोकशाहीर आहे की ते आहेत अण्णाभाऊ साठे. त्यांनी 1.5 दिवस शाळा शिकून जे काही केलंय, आपण जी जयंती साजरी करतोय, आपल्याला जे शैक्षणिक साहित्य जे लवजी संघाकडून दिल्या जातंय याचा उपयोग आपण आपल्या जीवनासाठी करावं. आपल्याला आज परिस्थिती चांगली आहे, आपण शिकू शकतात, आपण शिकून खूप मोठं व्हावं आणि आपलं तरी कुठेतरी नाव निघावं. आपणही काही समाजाचं देणं लागतोय त्या पद्धतीनं आपणही वागावं. सर्वांनी भेदभाव न करता आपसात चांगलं राहावं, सगळ्या समाजात चांगलं राहावं. आपल्या जवळचे जे कोणी अडचणी असतील त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करावं. त्याचबरोबर गाडी कचरा जो घाण आपल्या घराजवळ इकडे तिकडे टाकल्या जातील तो कुठंतरी टाकावं, कुठं टाकावं, गाडीत टाकावं, कचरा गाडीत आले असं स्वच्छतेसाठी सांगावं. आणि हेच खरे आपल्याला प्रेरणा राहील, कारण आपण जयंती साजरी केली आणि त्या जयंतीनिमित्त आपण जर हे सर्व गोष्टी जर आयुष्यात करत असू तर हेच खरी आपली प्रेरणा असेल. एवढं बोलून मी जयंतीच्या खूप सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ह्या मोठ्या लोकांना या जयंतीनिमित्त तुम्हाला कसं कष्ट झाले या लोकांना हे पुढे गेले म्हणजे काही आता कमी पडून तुम्ही पुढं जावं हा या मागचा पर्पज आहे. सर्वांना आज पावसाचं वातावरण आहे, तुम्हालाही पाऊस ओले झालेले सर्वांना या माध्यमातून पुढं जास्तीत जास्त जावं, जास्तीत जास्त ज्ञान घ्यावं हा उद्देश ठेवतो. आणि धन्यवाद. रामपूर नगरमध्ये साहित्यरत्न, लेखक, लोककवी हे आणि लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. आता मुलाला माहिती नसेल की जयंती कितवी जयंती आहे. म्हणजे तुम्ही एवढे लहान असताना पण तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपण इथून पुढं तुम्हाला शिकण्यासाठी जे वाव भेटल, तुम्हाला जे काही साहित्य भेटल त्याचा चांगला उपयोग करा. आणि पुढच्या वर्षी माझ्या वतीने तुम्हाला अजून काय देता येईल ते मी प्रयत्न करणार आहे. पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा 4वी 5वी मध्ये 10वी मध्ये जाताल तर तुम्हाला स्कूल बॅग ही लागेल. कारण आता सध्या तुम्ही कोणत्या दप्तरात नेता माहित नाही, पण स्कूल बॅग आपण पुढच्या वर्षी प्रत्येकाला स्कूल बॅग देऊ. आज जाहीर करतो. आणि मला तुम्ही इथं बोलवलं आणि माझा सत्कार केला, मला मान दिला त्याबद्दल मी कमिटीचं आणि सर्व सलामपुरे नगरमधील नागरिकांचं स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद.